श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोः पादोदकं सम्यक् तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1653व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज कार्तिक शुद्ध द्वितीया, रविवार दिनांक 3 नोव्हेंबर 2024। आजचा दिनविशेष म्हणजे आज भाऊबीज। सर्व गुरुबंधू भगिनींना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 27/3/1900 दिनांक 27/3/1993 बैठक क्रमांक 158 परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी श्री क्षेत्र गाणगापूर आनंद यात्रा 1992 यावेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग 13। आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज करताना परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, आमच्यासारख्या गुरूंना जे या जन्मात मिळवायचे असते ते आम्ही साध्य करीत असतोच। आमच्या पश्चात कावळा शिवणे हा प्रकार नसतो, पुन्हा जन्म नसतो। अशा व्यक्ती समाधीच्या रूपात येत असतात। काही प्रत्यक्ष दिसू शकतात। समाधीप्रमाणे स्वप्नात दर्शन होणे सारखेच असते। स्वप्नातले दर्शन झाले तर तो आशीर्वादच समजावा। प्रचंड त्रास जीवनात सोसून धर्म शिकवायला हे येत असतात व त्याच कार्यात विलीन होत असतात। ईश्वरी साक्षात्कार झाला की मरण पुन्हा येत नसते, पुन्हा आकारात येतात। मृत्यू हा भागच नसतो। जवळजवळ 100 वर्षे काळ लोटल्यावर पुन्हा असे येणे होत असते। पुढील जन्म महाराष्ट्रातच होईल असे नाही। जे शिष्य या जन्मी आहेत ते शिष्य पुढच्या जन्मात असतील असे काही नाही। सर्वसाधारण ज्या क्षेत्राचा परिसराचा उद्धार करायचा असतो अशाच ठिकाणी आमचा पुढील जन्म होत असतो। नगरचा उद्धार होण्यासाठीच हा जन्म ह्या परिसरात झालेला आहे। पूर्वी येथे नेहमी दुष्काळ असे, परंतु हल्ली पावसाचे प्रमाण आता वाढल्याचे दिसून येत आहे। आमचे जन्म घेणे हे असेच पुढे पुढे चालत असते। त्यामुळे काही वेळेला आमच्या मुखातून कोणत्या तरी पहिल्या जन्मकाळातील बोलणे सुद्धा येत असते। तुमच्या कोणाचीही पात्रता, मनाची धारणा तेवढी नसल्याने या गोष्टी तुम्हाला समजत नसतात। काही वेळेला एखाद्या भक्ताला दर्शन देतो असे म्हणतो तेव्हा पुढल्या जन्मात दर्शन देईन असा पुढल्या जन्माचाही संदर्भ त्यामागे असतो। हे असे समजून घेणारे शिष्यही निर्माण व्हायला लागतात। शब्दाशब्दातून त्यांना अर्थ कळला पाहिजे। तुम्ही सर्व प्रापंचिक आहात। तुम्ही तुमची इच्छा असली तरी या कार्याला वेळ देऊ शकत नाही। त्यामुळे अशा गोष्टी तुम्ही समजू शकत नाही। अखंड काळ तुम्ही सहवासात राहिल्यावर या गोष्टी तुमच्या लक्षात येतील। बाहेरच्या जगाशी आमचा काही संपर्क नसला तसेच कोणतीही पुस्तके न वाचताही आम्ही कोणत्याही विषयांवर बोलू शकतो हे खरोखरीच विशेष आहे। इसवी सन 1997 नंतर या देहाची अवस्था अतिशय उच्च झालेली तुम्हाला दिसेल। तेव्हा सगळेच वातावरण बदललेले असेल। जे भक्त पूर्वी येथून दूर गेलेले आहेत ते पुन्हा जवळ येतील। जे भक्त जवळ असतील त्यांना आशीर्वाद मिळतील। या देहाची अवस्था समजणारी माणसं हवीत। अत्यानंद झाल्यावर बोलता येत नाही हे जाणणारीही माणसे हवीत। त्या काळात तुम्हाला या देहाचे फक्त दर्शन घेता येईल, पण बोलणे होईलच की नाही आता काही सांगता येत नाही। असे असले तरी तुम्हाला कोणालाही परत घरी जावेसे वाटणारच नाही। पूर्वी एकदा मांडवगणला गेलो होतो तेव्हा टांग्यात बसून गावाबाहेर जाण्याचा प्रसंग आला होता। जेव्हा आमचा टांगा गावाच्या वेशीपर्यंत गेला तेव्हा टांग्याचा घोडा गावाबाहेर जायलाच तयार होत नव्हता। सारखे पाठीमागे तोंड करून परत गावाकडे यायचा प्रयत्न करायचा। त्या घोड्याला गावातले सर्व ठाऊक होते। तसे तुमचे
त्या काळात नगरला आल्यावर घरी जायच्या बाबतीत होणार आहे. इथून जा म्हटले तरी कोणीही इथून जाणार नाही. ती वेळ यायला आता फारच थोडा काळ राहिला आहे. तुम्हा सर्वांना नित्याची साधना सांगितलेली आहे, ती नियमित करा, म्हणजेच तुम्हाला सर्व गोष्टींचं आकलन होईल. हा डोह आनंदाचा आहे, तेव्हा त्यात आनंदाचेच तरंग उठणार आहेत हे लक्षात ठेवा. इसवी सन 1997 ते 2007 काळ अत्यंत महत्त्वाचा व अविस्मरणीय आहे. तुम्ही बहुधा सगळेच हा काळ पाहायला असाल. अगदी एखाद्याचे दैवच फिरले तर वेगळेच, पण अशी शक्यता कमी वाटते. मी पूर्वीही सगळ्यांना नगरला सांगून ठेवले आहे की जर कधी तुम्हाला या देहात शिवस्वरूप दिसले तर कोणीही घाबरून जाऊ नका, मनावर ताबा ठेवा. ते दर्शन तुम्हाला केव्हाही होऊ शकेल. तो काळ पाहण्यासाठी तुमचे व्यवहार सोडायची गरज नाही. त्या काळात दर्शनासाठी खूप गर्दी होऊन जाईल. सर्व धर्मीय मंडळी दर्शनाला त्यावेळी येतील. मुसलमान समाजातील माणसे आत्तापासूनच आमची गाडी व ध्वज पाहून रस्त्यात दर्शनाला उभे राहतात, हात हलवीत हसतात. समुद्रात निर्माण झालेली लाट जमिनीवर कधीच पडत नाही, तर ती समुद्रातच परत पडते. आमच्या दर्शनाचा लाभ असा आहे की दर्शनाला येणाऱ्या सर्वांचा फायदाच होतो. पुढील काळात कमालीची शांतता तुम्हाला अनुभवायला मिळेल. तुमच्याबरोबरच मलाही शांतता भरपूर मिळेल. मनातल्या सर्व शंका काढून टाका. इथे दर्शनाला येणाऱ्या माणसांमध्ये आपोआपच फरक पडत असतो. तुमची सर्व पापेही या दर्शनामुळे धुतली जातील. ज्यांना सहवास मिळेल ते नक्कीच भाग्यवान असतील व ज्यांना सहवास कमी मिळतो त्याला मी जबाबदार नाही. सहवास याचा अर्थ अगदी समोरच बसणे असा तुम्ही कोणी घेऊ नका. तुम्ही सर्वांनी आता त्या आनंदमय दिवसाची प्रतीक्षा केली पाहिजे. फुलांचे निर्माल्य झाल्यावरही ते फुलांचा सुगंध मागे ठेवीत असते, तशी ही अवस्था असते. फार वर्षापूर्वी श्री चैतन्य महाप्रभू स्वामी होऊन गेले. त्यांचा जन्म होण्याच्या आधी समाजातील वातावरण अतिशय बिघडले होते. तेव्हा एक 80 वर्षांचे गृहस्थ भगवंताला नेहमी तू आता परत जन्म घे असे सांगत असत. अखेरीस भगवंतांनी श्री चैतन्य प्रभूंच्या रूपाने त्या गृहस्थाच्या घराच्या परिसरात जन्म घेतला. त्यांच्या लीला सुरू झाल्या होत्या. सर्व माणसे त्यांच्या पाया पडू लागली होती. असे सर्व झाले तरी 80 वर्षाचे गृहस्थ कधीही त्यांच्या दर्शनाला गेले नाहीत. एवढ्या लहानशा मुलाच्या पाया कसे पडायचे? त्यांना मनात कमीपणा वाटत असे. अखेरीस भगवंत स्वतः त्या गृहस्थांच्या स्वप्नात गेले व त्यांनी त्या गृहस्थाला विचारले, का रे बाबा, तू मला एवढे दिवस जन्म घ्या म्हणून सांगत होतास व आता मी जन्म घेतलाय तर तू माझ्या दर्शनाला का येत नाहीस? त्या गृहस्थाचे स्वप्नात येऊन अखेर भगवंतांनी त्यांची ओळख त्यांना दिली. तेव्हा ते गृहस्थ ताबडतोब दुसऱ्या दिवशी चैतन्य प्रभूंच्या दर्शनाला धावत गेले व त्यांची क्षमा मागितली. आता मलाही तुम्हा सर्वांना तसेच स्वतः सांगायची वेळ आली आहे. तुम्ही सर्वांनी अजून ही परिस्थिती पाहून लवकरात लवकर या चरणांशी लीन व्हा. ही स्थिती ओळखण्यासाठी तशी माणसे सहवासात यायला लागतात. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया पुढील भागासाठी उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.